लगा 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 कुसलं हात यार. मी बघितलं माझ्याकडे. तुझ्याकडे थोबाड बघितलं का? कोळसा बघितला कोळसा. होय लका येऊ रे. गुरुजी पण क्वीन नेकलेस काबीज करायचं म्हणतोय. पण तुला माहित आहे का अजिंठा लेण्यातल्या चित्रातल्या राणीच्या गळ्यातला हार क्वीनच्या थोबाडीत मारील. पण ती पडली काळी राणी. आपल्याला गोऱ्या चांबडीच लय कौतुक. बोलला गुणाचं लिकरू बोललं. बघा बावड्या राणी काळी का गोरी आणि तिचा हार ही समजा सिम्बॉलिक आहे. समजत नाही तुला? उगा एडबुकाचं असलं का कुणाचं बी चांबडं कुणाला बी जोडतोय. क्वीन्स नेकलेस मरीन ड्राईव्ह काबीज करायचा आपल्याला. कारण ही रस्ता सरवरसर जातोय. ए वर्षा सीएमचा बांगला नाहीतर तुला वाटेल. होय आयला लय सुस्त्र लय सुस्ता. आयला कुणाला कशाचं बुड केलं केसाचं. नाही पण ह्या समजात मला एक कळ नाही गेले. म्हणजे आमदार आबासाहेबाला सोडून गुरुजीला बाह्यराजाला जिथून का बरं एवढा इंटरेस्ट आहे? हा नव तुझा मांड्याला सासरा म्हणून विचारलं रे. कस काय जमीन रे बरं ती? हा फक्त इमोशनल कंटेंट मिळाला पाहिजे ज्याने वेगवेगळ्या विचारसरणी शोधायला मदत होईल. युवराज ना? ओ नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार. हा हा राहू दे बॅग घे. येतो. चल. काय आरती साहेबांचं पाकिट पडलं होतं ते दिले. चल साहेब जरा गुरुजींशी बोलून घेता का? म्हणजे कसं तर बाप म्हणला पोर आला माझ्याऐवजी तुला पक्षातनं उमेदवारी नाही मिळणार. आईला पक्षीय राजकारण कुठवरून पोचलं बघा. पण भैया साहेब पट्ट्या लय डोकेबाज. त्याच वार्डात अपक्ष उभा राहिला बी आणि जितला बी जा. वा वा वा. मी एक किस्सा सांगतो. नवरा एका पक्षात आणि बायको दुसऱ्या पक्षात. निवडणुकीत दोघं बी दिवसभर प्रचारात विरोधात भाषणात तुफान चालली. पण मग रातच्याला तर एकाच खाटावर. बोल युवराज. गुरुजी साहेबांना बॅग दिली. तुम्ही एकदा बोलून घेता का? खरं म्हणजे त्याची काहीच गरज नाही. बोला की आमच्याशी. बाकी युवराज हुशार आहे. पोरगा नवीन आहे. कोणाची पोच पावती घ्यायची कोणाची नाही याची काही पोच नाही. तालमीत तयार होईल तुमच्या. बाकी पार्सल मिळाले. पुढच्या गोष्टी घालतो साहेबांच्या कानावर. शैलेशराव मग पहिल्या यादीत अग्रक्रम समजायचा का? म्हणजे काय जोरदार शक्ती प्रदर्शनाची तयारी करा. वातावरण चांगलंच पेटलं पाहिजे. बाकी आमच्या शुभेच्छा आहेतच. रॅलीनंतर मुलाखती मंदिराच्या इथंच ठेवू. चालतंय की. राणी अहो या की पटकन. गाव का बाह्या राजाला ताटकळत उभा केलाय. आले आले. चला
नगराच्या राजकारणातील चाणक्य म्हणून तुमच्याकडे बघितलं जातं. काय उगा नसलेली शेंडी चिकटवताय तुम्ही? हा, तुम्हा पत्रकार मंडळींचं मला काय कळतच नाही बुवा. उगा आपलं शकुनी काय, चाणक्य काय, कृष्णार्जुन काय नाही ती लेबल चिकटवताय नंतर माझ्या बघत बसताय वय. माझा खरा प्रश्न तर पुढंच आहे. अहो मग काय मुहूर्ताची वाट बघताय काय? विचारा की. मला असं विचारायचं आहे की सध्याचे आमदार आबासाहेब गायकवाड यांचे राजकीय गुरु म्हणून तुम्ही ओळखले जाता, मग त्यांना सोडून राजकारणात नवीन असणाऱ्या भैयाराजांना साथ द्याविषयी का वाटली तुम्हाला? आता तुम्हीच मला गुरु ठरवलं. हा, तर मला सांगा, दरवर्षी शाळेत विद्यार्थी बदलतेत का गुरुजी? हा? अहो गुरुजीचं कामच आहे नवीन पिढी घडवायची, आणि तेच मी करतोय. जुना जातो तवा नवा येतो. पण बदल घडेल असं वाटतंय का तुम्हाला? घडला तर बदलच घडतो, आणि तो घडवणं तुमच्या, माझ्या आणि जनतेच्या हातात आहे. जनतेवर थोडा विश्वास ठेवा. हा, तुमची पुढची खेळी काय असेल?